धुरंधर फिल्म खोटी आहे कसं ते मी सांगते, कारण या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्या. आणि असं म्हणलं जातंय या फिल्म मध्ये रणवीर सिंग मेजर मोहित शर्मा यांचा रोल करतायत. पण हे खरं आहे का? मोहित शर्मा नक्की कोण होते हे तुम्हाला माहितीये का? आता ऐका या स्टोरी मागची खरी रियालिटी. त्यावेळी काश्मीर मध्ये संपूर्ण टेररिझम दोन जणांच्या हातात होतं, अबू तरारा आणि अबू सजार. 2003 च्या पार्लिमेंट अटॅक मध्येही यांचंच नाव होतं. आर्मीने ठरवलं असतं तर त्या दोघांनाही मारणं काही कठीण नव्हतं, पण फक्त मारून काहीच फायदा होणार नव्हता, कारण आर्मीला त्यांच्या सगळ्या प्लॅनची माहिती खूप इम्पॉर्टंट होती. आणि म्हणून आर्मीने एक मिशन सेट केलं आणि त्यासाठी भारताने एक असा अंडरकव्हर एजंट पाकिस्तान मध्ये पाठवला ज्यांनी पाकिस्तानच्या टेररिझमला उपटून फेकून दिलं. आणि त्याच एजंटचं नाव होतं मेजर मोहित शर्मा. मोहित पाकिस्तानला जाण्यापूर्वी एक फेक स्टोरी तयार करतात की माझ्या फॅमिलीला इंडियन आर्मीने मारलं आणि मला इंडियन आर्मी कडून एक बदला घ्यायचा. नंतर मोहित स्वतः टेररिस्ट सारखं दिसण्यासाठी दाढी मिशा वाढवतात, तिथली भाषा शिकतात आणि संपूर्ण लुक बदलून आपलं नाव ठेवतात इफ्तार भट. आणि यामुळे टेररिस्ट त्यांना आपल्यातलेच समजतात. मग मोहित हळूहळू त्यांचे सगळे प्लॅन समजून घेतात आणि एके दिवशी अचानक अबू तरारा आणि अबू सजारच्या डायरेक्ट घरात घुसून त्यांना मारून टाकतात. आता असं म्हटलं जातंय की याच रिअल स्टोरीवर धुरंधर मूवी बनली आहे, पण हे खोटं आहे. असं मी नाही तर या फिल्मचे डायरेक्टर स्वतः बोललेत. मग आता प्रश्न असा येतो की ही फिल्म नक्की कोणत्या स्टोरीवर आधारित आहे? जर तुम्हाला माहिती असेल तर खाली कमेंट मध्ये आम्हाला सांगा. शार्प